मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे घर बंद आहे. लेखक सुभाष हरवट. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. संध्याकाळी 5 वाजता थांब्यावर पोहोचण्याची अपेक्षा असलेली बस घाटात बंद पडून 4 तास झाले होते. डेपोतून पर्यायी बस आल्यावर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण विनायक मात्र मनातून चरकला होता. अनोळखी गावात रस्त्यांची माणसांची ओळख नसताना रात्री प्रवेश करणं त्याच्या जीवावर आलं होतं. बस थांब्यापासून गाव मैलभर दूर होतं. निमशहरी भागात वाढलेला तो त्याला अशा काळोख्या रात्री एकाकी वाटेवरून प्रवास करण्याची सवय नव्हती. त्याची आई गावात वाढलेली असल्याने गावच्या 4 गोष्टी तिने त्याला सांगितल्या होत्या, पण त्या उपयोगी पडण्याऐवजी मनात भीती निर्माण करीत होत्या. मिळालेली प्राथमिक शिक्षकाची नोकरी ही त्याच्यासाठी खूप गरजेची होती. दिवसा उजेडी गावात पोहोचून राहण्याची व्यवस्था करून त्याला 2 दिवसात नोकरीवर रुजू व्हायचे होते. त्या इराद्याने तो सकाळीच निघाला होता. रेल्वेने तालुक्याला येऊन पुढे त्याने बस पकडली. पण बस बंद पडेल अशी पुसटशी कल्पनाही त्याच्या मनाला शिवली नव्हती. काय करावं त्याला सुचत नव्हतं. दुर्दैवाने गावातल्या एकाही व्यक्तीचा मोबाईल नंबर त्याच्याकडे नव्हता आणि असून उपयोगही नव्हता, कारण दुर्गम अशा त्या प्रदेशात मोबाईलला नेटवर्क मिळणं अवघड होतं किंवा त्याच्याकडे असलेल्या सिमला नेटवर्क नव्हतं. त्यामुळे कोणाशीही संपर्क करणे अवघड झालं होतं. बस पुढे जाऊन शेवटच्या गावात वस्तीला राहून सकाळी निघत असे. बससोबत जाऊन बसमध्येच रात्र काढून सकाळी आपल्या थांब्यावर उतरावे असा एक विचार त्याच्या मनात आला. पण लागलीच त्याने तो झटकला. खेड्यातील लोकांना अंधाराची सवय असते, त्यामुळे आपण अंधाराला घाबरतोय हे ऐकून आपलं हसं होईल असं त्याला वाटलं. आता गावात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. खिडकीतून तो बाहेर पाहू लागला. जूनचा तो दुसरा आठवडा असेल. अजून पावसाने हजेरी लावली नव्हती. वातावरणात प्रचंड उकडा होता. पण रात्रीचे 9 वाजून गेले असल्याने वेगाने जाणाऱ्या बसमध्ये थंडगार वारा अंगाला झोंबत होता. एक वेळ रात्र होऊच नये असे त्याला वाटू लागले होते. पण निसर्गाचा नियम तो बदलणे शक्य होते का? लाखो वर्षांपासून सूर्य मावळतो तसा आजही मावळला. सोबत त्याची वेडी आशाही मावळली होती. लांब लांब झालेल्या सावल्या अंधारात विरून गेल्या. डोंगरासारखे आवाढव्य आकार आपल्या बाहुपाशात घेण्यासाठी अंधार पुढे सरसावला. खिडकीतून दिसणाऱ्या एकाकी घरातले दिवे लागले होते. दूर दिसणारी झाडे झुडपे आता विचित्र भीतीदायक काळे आकार घेऊ लागली. मनाला भिवू लागली. सूर्य मावळताच डोक्यावर लहानशी चंद्रकोर दिसू लागली, पण तिचा प्रकाश अपुरा होता, तसेच भीतीत भर घालणारा होता. त्या चंद्रकोरीमुळे आकारांना अर्धवट स्पष्टता आली होती आणि मनात भीती उत्पन्न करण्यास ते आकार पुरेसे होते. बसमधून विनायक उतरला तेव्हा रात्रीचे 9:30 वाजून गेले होते. दुर्दैवाने त्याच्यासोबत एकही प्रवासी उतरला नव्हता. एसटी आपल्या वाटेला गेली तसा काळोख आणि एकटेपणा एकदम त्याच्या अंगावर आल्यासारखे वाटले. आजूबाजूला चिटपाखरूही नसलेला तो थांबा एका विलक्षण शांततेमुळे अधिकच भयान वाटू लागला. शहरात रात्रीच्या कोणत्याही क्षणी दिव्यांचा झगमगाट पाहिलेला तो त्याच्यासाठी काजळ रात्रीचं ते भयंकर रूप नवं होतं. शरीराला बारीक कंप सुटला होता. कधी एकदा गाव गाठतो असं त्याला झालं होतं. त्याने समोर अरुंद रस्त्याकडे आपली पावलं वळवली. आपल्या बॅगेतून टॉर्च काढून चालू केला. समोर त्याने प्रकाशाचा झोत फेकला. दोन्ही बाजूंना झाडाझुडपांनी भरलेला तो रस्ता त्याला एखाद्या गुफेसारखा भासला. मनावर मनाचं ओझं घेऊन तो आता गावाच्या दिशेने चालू लागला. आकाशातली चंद्रकोर पश्चिमेला झुकली होती. डोक्यावर चांदण्याची सोबत असली तरी त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. रस्त्याच्या दुतर्फा माळरान होते. माळरानावरून वारा सैरावैरा पळत होता. झाडाझुडपातून वाहताना होणारा त्याचा आवाज मनात धडकी भरवत होता.
शेताच्या बांध्यावर, माळरानावर मध्ये मध्ये एखादं डवरलेलं तर एखादं वटलेलं झाड नजरेस पडत होतं. दिवसा गावाची शोभा वाढवणारी ती झाडे रात्री विचित्र आकार धारण करून भयांतेत भर घालीत होती. चालता चालता मध्येच रस्त्याच्या कडेला एक वडाचं झाड त्याला नजरेस पडलं. काळोखात एखाद्या राक्षसाप्रमाणे भासणाऱ्या भरगच्च अशा त्या झाडाची दाट काळी सावली रस्त्यावर पडली होती. जीव मुठीत घेऊन विनायक त्या वडाच्या झाडाजवळून चालू लागला. त्याच्या अस्तित्वाची जाणीव होऊन झाडावरचं घुबड गुदकार करू लागलं. भयान शांततेला चिरणारा तो आवाज त्याची भीती वाढविण्यासाठी पुरेसा होता. त्याने आपलं अंग अधिकच आकसून पावलांची गती वाढवली. वाऱ्याचा वेगही आता वाढला होता. वावटळ उठावी तसा वारा घोंगावत त्याच्या पाठी येत होता. ती वादळी वावटळ एखाद्या अनाहूत शक्तीसारखी त्याचा पिछा करू लागली. पुढे किर काळोख आणि सोबत जीव घेणारी शांतता, तर मागे घोंगावत विचित्र शिळ घालत येणारा वारा. यामुळे तेथील वातावरणात एक प्रकारचा अनैसर्गिकपणा असल्याचं त्याला वाटू लागले. एखादं घर नजरेस पडावं आणि काही करून आजची रात्र तेथे काढण्यास मिळावी असं त्याला प्रकर्षाने वाटू लागलं. डोळ्यांच्या कडातून तो डावी उजवीकडे नजर टाकत चालला होता. झुडपात होणारी लहानशी हालचालही शरीराला कापर भरवत होती. आजूबाजूचे आवाज ऐकण्यासाठी जीव कानात एकवटला होता आणि भीत्यापोटी ब्रह्मराक्षस या उक्तीचा त्याला लागलीच प्रत्यय आला. अचानक मागून खूप दुरून त्याला कोणीतरी त्याच्या नावाने हाक मारत असल्याचे जाणवले. गावात पायही ठेवल्या नसताना आपलं नाव कुणाला माहीत असण्याची शक्यता नगण्य होती. असा विचार मनात येताच त्याचं शरीर शहारलं. अंगावर भीतीने काटा उभा राहिला. मागे फिरून पाहण्यासाठी त्याला बरीच मानसिक ताकद एकवटावी लागली. पण जशी त्याने मागे नजर टाकली तशी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. दूरवर एक पांढरी आकृती हातवारे करत त्याच्या दिशेने वेगात येत असलेली दिसली. ते दृश्य बघून त्याची बोबडी वळली. भीतीने कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. सारे अंग घामाने निथळू लागले. पाय जड झाले, जागच्या जागी थिजले. भीतीच्या भावनेच्या त्या प्रचंड ओझ्याखाली आपण येथेच कोसळतो की काय असं त्याला वाटू लागलं. हे काही भयभीत झालेल्या मनाचे खेळ नव्हते, भ्रम नव्हता. एकाच वेळी दोन इंद्रियांना भास होणं शक्य नव्हतं. कानावर येणारी हाक आणि डोळ्यांना दिसणारा तो पांढरा आकार हे सत्य होतं आणि त्यात भर घालत होता वातावरणातील अनैसर्गिकपणा. काही क्षण गेले. आपण येथून पळायला हवं अशी जाणीव मनात उमटली. जोर लावून त्याने एक पाय उचलला, पाऊल पुढे टाकला, मग दुसरा उचलला, दुसरे पाऊल पुढे टाकले, मग पुढे आणखी एक पाऊल टाकली. बघता बघता पायांना गती आली आणि तो आपली बॅग सांभाळत धावत सुटला. त्याने एकदा मागे नजर टाकली. ते जे काही पाठलागावर होते ते बरेच मागे पडले, पण ते अजूनही दिसत होते आणि मुख्य म्हणजे त्याच्याच दिशेने येत होते. आता थांबून उपयोग नव्हता हे विनायकने ओळखले. तो पुन्हा धावत सुटला. जवळजवळ 10 मिनिटे तो धावत होता. त्याला प्रचंड धाप लागली होती. भीतीने श्वास छातीत अडकला होता. तो थांबला तेव्हा त्याला समोर एक मजली घराचा आकार दिसत होता. वरच्या मजल्यावर लहानसा विजेचा दिवा लागलेला होता. त्याला आता थोडा धीर आला. मनातली भीती कमी झाली होती, पण अजून पूर्णतः गेली नव्हती, कारण अजूनही तो रस्त्यावरच होता. समजा घरमालकाने दार उघडलेच नाही तर त्याला दुसरा विचार करावा लागणार होता. घरमालकाने दार न उघडण्याच्या विचाराने परत एकदा त्याच्या मनात भीतीचे मळप दाटून आले. तो त्या भीतीच्या अंमलाखाली दाराजवळ जाऊन दार ठोठावू लागला. मध्येच मागे वळून आलेल्या रस्त्याकडे डोळे फाडून बघू लागला. दार अलगद उघडले गेले. त्याने काही एक विचार न करता तो आत गेला आणि दाराला कडी घालून तो मागे फिरला. तो हॉल बराचसा स्पेस होता. भिंतीवर एक क्षीण विजेचा दिवा पेटत होता. समोर खुर्चीवर एक 50 उलटलेले गृहस्थ बसले होते. टक्कल पडलेले, बऱ्यापैकी रुंद कपाळ असलेले. मगाशी त्यांनीच दरवाजा उघडला असावा असा विनायकने अंदाज केला. आपण रस्त्याकडे पाहत असताना ते गृहस्थ पुन्हा खुर्चीत बसले असावेत. त्याला घरात आता सुरक्षित वाटू लागले होते. धडधडणारे हृदय आपल्या नेहमीच्या गतीवर आल्यावर आणि श्वासोच्छ्वास नियमित झाल्यावर त्याने त्या गृहस्थांना उद्देशून विचारले, मी विनायक, येथील प्राथमिक शाळेत माझी शिक्षक म्हणून नेमणूक झाली आहे. रस्त्यात बस बिघडल्याने
गावात पोहोचायला उशीर झाला. गावात पहिल्यांदा आलो असल्याने रस्ते समजत नाहीत, त्यात अशी रात्रीची वेळ. फक्त आजची रात्र कृपया मला येथे काढू द्या. सकाळी मी गावात जातो. त्याने मगाशी घेतलेला भयानक अनुभव शिताफीने लपवून आपली अडचण सांगितली. ते गृहस्थ त्याच्याकडे एकटक बघत होते. काही क्षण विनायकला त्यांच्या तसं बघण्याचं नवल वाटलं, पण काही क्षण आणि ते गृहस्थ उठले. हॉलमध्येच एका दिशेला वर जाणारा जिना होता. हाताने सोबत येण्याची खूण करून ते त्या जिन्यावरून वर जाऊ लागले. विनायकही लगोलग त्या गृहस्थांसोबत वर जाऊ लागला. जिना लाकडी होता. त्याचा करकरणारा आवाज विनायकला बोचत होता. पण आजची रात्र इथे काढण्यास त्या गृहस्थांनी परवानगी दिल्याने त्याने सुटकेचा निश्वास सोडला. वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर विनायकला 2 खोल्या दिसल्या. एक खोली बंद होती, पण तिला बाहेरून कडी नव्हती. या अर्थाने त्या खोलीत आत कोणी असण्याची शक्यता नव्हती. विनायकला त्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नव्हती. नाहीतर एवढ्या मोठ्या घरात ते गृहस्थ एकटे राहत असावेत असा विचार करणं मूर्खपणाचे झाले असते. त्याने त्या गृहस्थाने उघडून दिलेल्या खोलीत पाय टाकला. खोलीला एक खिडकी होती. मगाशी तो आलेल्या रस्त्याच्या बाजूने ती आता उघडी होती. ते गृहस्थ काही न बोलता खाली गेले. विनायकला त्या गृहस्थाचं थोडं आश्चर्य वाटलं, पण आपली गरज सांभाळली असा विचार करून त्याने दरवाजाला आतून कडी घातली. खोली नेहमीच्या वापरातली नसावी असं त्याला प्रथमदर्शनी दिसून आलं. खोलीत पंखा नव्हता, पण उघड्या खिडकीतून गार हवा आत येत होती. कोपऱ्यात एक लोखंडी पलंग होता. त्यावर गादी टाकलेली होती आणि वर चादर होती. विनायकने चादर उचलून एकदा झटकली आणि पुन्हा गादीवर घातली. आपली बॅग पलंगावर ठेवून त्यातून त्याने एक बिस्किटचा पुडा आणि पाण्याची बाटली काढली. सुदैवाने बाटलीत थोडं पाणी शिल्लक होतं. त्याला हायसं वाटलं, कारण पाण्यासाठी पुन्हा त्या गृहस्थांना त्रास द्यायची त्याची इच्छा नव्हती. किंवा एकही शब्द न बोललेल्या त्या गृहस्थांसमोर पुन्हा जायला लागू नये असं त्याला मनापासून वाटत होतं. कोरडी बिस्किटे घशाखाली ढकलून त्याने 2-3 घोट शिल्लक असलेली पाण्याची बाटली तोंडाला लावली. आता त्याला थोडी तरतरी आली होती. त्याने मोबाईल हातात घेतला. रात्रीचे 10:30 वाजले होते. घडलेल्या प्रसंगामुळे त्याच्या मनावर पसरलेली भीतीची सावली अजून पुरती ओसरली नव्हती. त्यामुळे उकाड्याचे दिवस असतानाही तो खिडकी बंद करण्यासाठी खिडकीजवळ गेला आणि जागच्या जागी थिजला. खाली घरापासून काही अंतरावर काळोखात ते उभे होते. हातवारी करत होते. हातवारी करता करता ते हळूहळू आवाजात त्याला हाक मारू लागले. इशारे करून खाली बोलावू लागले. विनायकची भीतीने दातखिळी बसण्याची वेळ आली होती. भीतीने पुन्हा मनाचा ताबा घेण्यास सुरुवात केली होती. खिडकीची तावदाने खेचण्यासाठी त्याने थरथरत हात बाहेर काढले. तसे खाली ते अधिकच वेगात हातवारी करू लागलं. खिडकी लागता लागता 2 तावदानांच्या फटीतून विनायकला दिसले की ते खूपच आगतिक झाले आहे. कदाचित सावज हातातून निसटल्याची ती आगतिकता असावी. त्याने खिडकीला कडी घातली. एकदा फटीतून ते दिसतंय का हे बघण्याचा तो प्रयत्न करू लागला, पण खिडकीला फट नव्हती. बराच वेळा तो भिंतीला पाठ टेकून उभा होता. आपण घरात असून सुरक्षित आहोत याची जाणीव झाल्यावर त्याची भीती थोडी ओसरली, पण पूर्णतः संपली नव्हती. ते जे काही होतं ते आपल्या मार्गावर असलं तर ते कुठूनही प्रवेश करू शकतं. ह्या विचाराने त्याला झोप लागणं शक्य नव्हतं. विजेचा दिवा सुरू ठेवून तो पलंगावर लवंडला. आंधूक पिवळसर उजेडात न्हालेल्या त्या खोलीवर त्याने एक वार नजर फिरवली. कुठे काही आवाज येतो का याचा कानोसा घेऊ लागला, पण आता सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. बराच वेळ झाल्यामुळे भीतीचा भर ओसरला होता. त्याच्या पापण्या आता जड होऊ लागल्या होत्या. दिवसभराच्या प्रवासाने शरीर थकलं होतं. सोबत काही वेळापूर्वीच्या भयानक घटनांमुळे मनही क्षीणलं होतं. त्याच्यावर झोपेचा अंमल चढू लागला होता. बघता बघता त्या उकाड्याने भरलेल्या खोलीत तो चक्क घोरू लागला. रात्री उशिरा कधीतरी त्याला जाग आली. जाग येण्याचं कारण नैसर्गिक नव्हतंच. उकाड्याच्या दिवसात खोलीत प्रचंड गारठा वाढला होता. त्याने डोळे किलकिले केले. बहुधा वीज गेली असावी, कारण संपूर्ण खोलीत काळोख पसरला होता. 2 इंचावरचंही नजरेस पडत नव्हतं. आपण खोलीतच आहोत की इतर कुठे असा त्याला प्रश्न पडला. हळूहळू मन थाऱ्यावर आले. कदाचित पहाट होत आली असावी म्हणून गारठा वाढला असावा असा विचार त्याने केला. असा विचार करून त्याने आपलं अंग मुडपून तो पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागला. एकदा उशाशी ठेवलेला मोबाईल चाचपून त्याने हातात घेतला आणि वेळ बघितली. रात्रीचे 12 वाजले होते.
आश्चर्याची गोष्ट अशी की फक्त 1.5 तासात खोलीत इतका जीवघेणा गारठा वाढला होता. त्याचा अंदाज साफ चुकला होता. मनात भीती पुन्हा घर करू लागली. त्याने चाचपून टॉर्च शोधला. तो चालू करणार इतक्यात एक हुंदका त्याच्या कानी पडला. खोलीत तो एकटा नव्हता. कुणीतरी आपल्यासोबत खोलीत आहे या विचाराने त्याचं हृदय थडथड ओढू लागलं. दाराला आतून कडी घातली असतानाही आत आलेलं ते खचितच मानवी नसावं हे त्याला उमगलं होतं. खिडकीच्या पलीकडल्या कोपऱ्यातून येणारा तो आवाज कानात गरम शिशे ओतल्यासारखा शिरत होता. हातातला टॉर्च हातातच घट्ट धरून तो थरथर कापत आवाजाच्या दिशेने अंधारात डोळे फाडून बघू लागला. 2-3 हुंदके ऐकू आल्यावर काही वेळाने कुणीतरी काहीतरी ओठांना लुचत असल्याचा आवाज त्याच्या कानी आला. आता मात्र भीतीने त्याच्यावरची पकड घट्ट केली. मनमनाच्या ओझ्याखाली त्याचं मन दबून गेलं. कदाचित आपला शेवट आहे असं त्याला वाटू लागलं. टॉर्च सुरू करूनही समोर काय दिसेल ते आपल्या मानवी डोळ्यांना मानवणारे नसेल याची त्याला खात्री झाली. त्या प्रचंड गारठ्यात त्याच्या कपाळावर घाम डवरला होता. मृत्यू सगळ्यांनाच येतो, पण अशा प्रकारच्या मृत्यूची त्याला अपेक्षा नव्हती. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या विनायकने शेवटी मनाचा हिया करून मनात आपली इष्टदेवता गणेशाची आराधना करून कोपऱ्याच्या दिशेने टॉर्च करून त्याने अचानक बटन दाबले. कोपरा प्रकाशाने उजळून निघाला. सोबत कोपऱ्यात बसलेलं ते ध्यान त्याला दिसलं. पाय मुडपून मान खाली घातलेलं. विनायकला सावरायचा वेळही न देता फक्त काही क्षणात त्या आकृतीने मान वर केली आणि दात विचकून त्याच्याकडे पाहू लागला. डोळ्यातली पांढरी बुबळ गरागरा फिरवत ते हसू लागलं. छातीला कवटाळलेला मांसाचा गोळा तिचे स्तनाचे आग्र तोंडात घेऊन लुचत होता. मध्येच ते भयंकर बाळ विनायककडे पाहत होतं. त्या बाळाच्या ओठांच्या कडातून लालसर थोडंसं काळपट असं द्रव्य ओघळत हनवटीवरून खाली मानेवर आलं होतं. ते बाळ आणि त्याला छातीशी कवटाळलेलं ते हिडीस अभद्र ध्यान बघून विनायकच्या काळजात लहानशी कळ उठली. त्यासरशी हे दृश्य आपण आता जास्त वेळ बघू शकत नाही याची त्याला जाणीव झाली. हाच आपला शेवट आहे हे त्याने ओळखले. ते पिशाचे आता गुडघे टेकून ओनवे झाले. त्याने हात खाली टेकले. माकडाच्या पिल्ल्यासारखं ते बाळ अजूनही छातीला घट्ट चिकटून होतं. आपल्या दिशेने उडी घेण्याच्या पवित्र्यात ओनव झालेलं ते ध्यान बघून विनायकची बोबडी वळली. टॉर्च हातातून निसटून खाली पडला. त्याचा झोत नेमका त्या ध्यानावर स्थिर झाला. प्रतिक्षिप्त क्रियेने विनायक आता उठला आणि त्याने गुडघे व हात खाली टेकून पलंगाच्या शेवटाकडे तो सरकू लागला. ते पिशाची आपली भयंकर नजर त्याच्यावर स्थिर ठेवून दात विचकत पुढे येऊ लागले. खुरडत पाय फरशीला घासत येणारे ते ध्यान बघून त्याचं हृदय आतून धडका देऊ लागलं. तो ताण त्याला असह्य होऊ लागला. तो मागे मागे सरकत होता. ते ध्यान खुरडत त्याच्या जवळजवळ येत होतं. विनायकच्या पायाला भिंत लागली. आता मागे सरकायला जागाच नव्हती. आपलं मरण आता निश्चित आहे हे ओळखून त्याने डोळे घट्ट मिटले. काही क्षण गेले. एव्हाना ते अभद्र ध्यान जवळ यायला हवे होते, पण तसं झालं नव्हतं. त्याने अजून काही क्षण जाऊ दिले. काहीच घडलं नव्हतं. आता मात्र त्याने डोळे उघडायचे ठरवले. काहीच आवाज किंवा हालचाल न जाणवल्याने अचानक डोळे उघडले. ते ध्यान त्याच्या चेहऱ्यापासून 2 फुटांवर होते. अगदी हाताच्या अंतरावर असलेले ते ध्यान बघून पुन्हा त्याचं हृदय थडथडू लागलं. पण ते पिशाचे मात्र विनायकच्या गळ्यातल्या लॉकेटकडे एकटक बघत होतं. त्या चेहऱ्यावरचे हिंस्र भाव आता मावळले होते. ते पुढे येण्यासाठी झेप घेत होतं, पण झटका लागून मागे जात होतं. विचित्र हातवारे करत होतं. हातातले सावज निसटते असं वाटल्याने ते अखंड तांडव करू लागलं होतं. विनायकने आपल्या गळ्यातल्या लॉकेटवर नजर टाकली. ओमचं ते लॉकेट बघून ते ध्यान त्याच्यापाशी यायला कचरत होतं. विनायकच्या ते लक्षात आलं. त्याच्या चेहऱ्यावरची भीती ओसरली. त्या पिशाच्याने ते ओळखलं. सावज हातातून सुटले होते. काही क्षण विचित्र हिडीस भाव करून ते पिशाच हवेतल्या हवेत विरून गेलं. विनायकच्या जीवात जीव आला. भयंकर असा तो देखावा पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. रस्त्यावरचं ते पिशाच घरात आलं होतं, पण विघ्नहर्त्याने संकटातून वाचवलं होतं. आता त्याच्यात आत्मविश्वास आला होता. वीज अजून आली नव्हती. शक्य झालं तर या खोलीत न झोपता खाली हॉलमध्ये बसून रात्र काढावी असं त्याला वाटू लागलं. तो उठला, टॉर्च सोबत घेतला आणि जिना उतरून खाली आला.
हॉलभर त्याने टॉर्चचा गोलाकार झोत फिरवला आणि एका ठिकाणी तो स्थिर केला. ते 2 पाय होते आदांतरी लटकत असलेले. त्याला पुन्हा हुडहुडी भरल्यासारखी वाटू लागलं. टॉर्चचा झोत हळूहळू त्याने वर नेला आणि तो दचकला. तो चेहरा त्या गृहस्थांचा होता, घरमालकांचा होता. मुख्य म्हणजे त्या फासावर लटकलेल्या चेहऱ्याचे डोळे उघडे होते आणि घराघरा फिरत होते. काही क्षणात ते फिरायचे थांबले आणि ती पांढरी रक्ताळलेली बुबळ अचानक विनायकवर रोखली गेली. दात विचकले, जीभ बाहेर लोंबकळली आणि त्या तोंडातून विकट हास्य बाहेर पडू लागले. ते बघून विनायकला संकट टळले नसल्याची जाणीव झाली. नियतीच्या कोणत्या भयंकर फेऱ्यात तो अडकला होता हे त्याला उमजत नव्हतं. विलक्षण भीतीने त्याचा चेहरा आक्रसला होता. तो आल्या पावली पुन्हा वर जाऊ लागला. मागे हॉलच्या दाट अंधारात काहीतरी वजनदार धपकन पडल्याचा आवाज कानी आला. तसा तो घाईने पावलं उचलत वर पोहोचला. मगाशी तो झोपलेल्या खोलीत पाय टाकण्याची त्याची हिंमत होत नव्हती. एकाच रात्रीत मानवाच्या डोळ्यांना न मानवणारी इतकी दृश्य पाहून त्याचं हृदय कमकुवत झालं होतं. त्याने बाजूच्या खोलीच्या दाराला अलगद धक्का दिला. दार किलकिले झाले. ते हाताने अजून थोडे उघडून त्याने टॉर्चचा झोत आत फेकला. काहीच क्षण आणि तात्काळ त्याने टॉर्च विझवला. त्याच्या डोळ्यांना जे दिसलं त्याचा अर्थ समजवण्यासाठी कुणा दुसऱ्याची गरज नव्हती. आतल्या पलंगावर एक तरुणी पोहडली. तिचा चेहरा काळवंडला होता, ओठ निळे पडले होते आणि तिच्या छातीवर पडून ते बाळ दूध म्हणा किंवा रक्त लुचत होतं. त्याच्या त्या पातळ ओठांचा मुचमुच होणारा आवाज त्याच्या कानावर स्पष्टपणे पडत होता. त्याने दार अलगद पुन्हा लावून घेतले. तो आता पहिल्या आलेल्या खोलीजवळ आला. दार हलकेच ढकलले. कानोसा घेतला. कसलीच हालचाल जाणवली नाही. त्या सरशी त्याने टॉर्च सुरू केला आणि खोलीभर फिरवला. वेगळं विचित्र असं काहीच जाणवलं नाही. तसं त्याने आत पाऊल टाकले. त्या सरशी खोली प्रकाशाने न्हाऊन निघाली. वीज आली होती. एक वार गळ्यातलं लॉकेट हाताने चाचपून तो पलंगावर बसला. झोप लागण्याची शक्यता नव्हती. मगाशी याच पलंगावर ते ध्यान त्याच्यावर झडप घालण्यासाठी आलं होतं. ते आठवून त्याचं अंग शहारलं. उकाडा वाढला होता पण तो नैसर्गिक होता. खिडकी उघडण्याचं मनात आलं पण तो विचार त्याने झटकला. काय घडतंय हे त्याला समजत नव्हतं. आपल्या मागे आलेले त्या पिशाच्याने घरात प्रवेश मिळवून धुमाकूळ घातला होता. कदाचित ते घरमालक प्राणास मुकले असावेत का असा त्याला प्रश्न पडला. ती तरुणी कोण होती? त्या गृहस्थांची मुलगी किंवा अन्य नातेवाईक असावी. पण माझ्यामुळे त्यांचं बरं वाईट झालं असेल तर? विनायकला आता त्याचं मन खाऊ लागलं. त्या पिशाच्याने या घरातल्या व्यक्तींना ठार करून त्यांच्या शरीराचा ते उपयोग करून घेत होते. ओमकारामुळे आपण अजून जिवंत आहोत, पण आपल्यामुळे या एका रात्रीत त्या पिशाच्याने एक कुटुंब संपवलं होतं. किती मायावी दृश्य आपल्यासमोर आपल्याला फसवण्यासाठी उभी केली होती. तसं असेल तर ते गृहस्थ आणि ती तरुणी आपल्या बाळासह जिवंत असण्याची शक्यता होती. हे देवा, श्री गणेशा, असंच घडलं असू दे, तो मनातल्या मनात म्हणाला. आता सगळा उलगडा सकाळी होणार होता. 2 वाजून गेले होते. तो हाताची घडी घालून भिंतीला पाठ टेकवून शांत बसला, पण कान लहान सहान आवाज टिपण्यासाठी सज्ज ठेवले. मरणाच्या दारातून परत आल्याने त्याची भीती आता कमी झाली होती, पण आलेल्या प्रचंड दडपणाने इंद्रिय सजग झाली होती. रात्री कधीतरी त्याला डुलकी लागली. अंग शिथिल झाले. भिंतीला टेकलेली पाठ हळूहळू खाली आली आणि तो गाढ झोपी गेला. दरवाजा उघडल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. तसा तो दचकून जागा झाला. सरळ होत्याने मोबाईल चाचपला आणि वेळ पाहिली. पहाटेचे 4 वाजले होते. त्याने दरवाजाकडे नजर टाकली. दार बंद होतं, पण बाजूच्या खोलीतून आवाज स्पष्ट येत होता. आवाजाला विचित्रपणाची किनार नव्हती. काहीतरी आवरावर करायला घेतल्यासारखा तो आवाज होता. तो आवाज ऐकून त्याला हायसे वाटले. घरातले सदस्य कुशल होते असा त्याचा अर्थ होता. म्हणजे रात्री जे घडलं ते सर्व मायावी होते तर? मनाशीच बोलून विनायक उठला. घरातल्या सदस्यांना रात्री काय घडलं ते सांगून पुढे आयुष्यभर त्यांच्या जीवाला हुरहुर लावून उपयोग नव्हता. बॅग पाठीवर घेऊन, हातात टॉर्च घेऊन तो जिना उतरून खाली आला. समोर खुर्चीत घरमालक असलेले ते गृहस्थ बसले होते. त्यांच्या बाजूला पाळण्यात बाळ खेळत होते.
विनायक जिन्याच्या बाजूच्या भिंतीतील उघड्या खिडकीजवळ उभा राहिला. पहाटेचा गार वारा आत येत होता. त्याने छाती भरून श्वास घेतला. इतक्यात हॉलच्या एका अंगाला असलेल्या दारातून भांड्यांची खुडबुड त्याला ऐकू आली. त्याने वाकून तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला. त्या गृहस्थांच्या ते लक्षात आले असावे. त्यांनी विचारले, चहा घेणार? विनायक दचकला. चहाची तर खूपच गरज होती, पण त्या गृहस्थांच्या तोंडातून निघालेले ते 2 शब्द त्याला खूप विचित्र वाटले. जणू ते तोंडातून नव्हे तर एखाद्या खोल विहिरीतून आल्यासारखे वाटत होते. तरीही तिकडे दुर्लक्ष करून त्याने मानेनेच होकार दिला. त्या गृहस्थांनी आतल्या त्या तरुणीला चहा आणण्यास फरमावले. विनायक त्या दिशेने पाहू लागला. काही क्षणातच एक सुंदर तरुणी किचनच्या दारात चहाचा कप घेऊन उभी होती. दे त्यांना चहा. ते गृहस्थ पुन्हा आपल्या विचित्र आवाजात म्हणाले. त्यासरशी त्या तरुणीने किचनच्या दारातूनच विनायककडे चहाचा कप असलेला हात लांबवला. ते बघून विनायक नखशिंकात हादरला, कारण ती तरुणी आणि त्यांच्यामध्ये 15 फुटाचे अंतर होते. तो लांबलचक हात बघून त्याची बोबडी वळली. शेवटी सुटका नाहीच याची त्याला जाणीव झाली. बाहेर पडायला दार विरुद्ध दिशेला होते. त्यासाठी त्याला ते गृहस्थ, ती तरुणी आणि ते बाळ यांना ओलांडून जावं लागणार होतं. पण ते शक्य नव्हतं, कारण आता त्या सर्वांच्या चेहऱ्यात बदल होऊ लागला होता. त्या तरुणीने चहाचा कप उलटा केला. त्यातलं द्रव्य खाली सांडलं. ते चिकट लालसर द्रव्य बघून विनायकला शिसारी आली. पाठोपाठ तिचा दुसरा हात तसाच लांब होत त्याच्याजवळ आला. त्याच्यापासून काही अंतरावर ते लांब नखे असलेले हात नाचू लागले. ते गृहस्थ आता खुर्चीतून उठले. डोळे गरागरा फिरू लागले. जीभ बाहेर लोंबकळू लागली. दात विचकून ते ध्यान पुढे त्याच्या दिशेने येऊ लागले. पाळण्यातले बाळ खाली आले. सरपडत ते वेगाने पुढे सरकू लागले. काही क्षणातच ते विनायकजवळ पोहोचले आणि खाली सांडलेले ते द्रव्य चटचट करून चाटू लागले. विनायकला आता हे सर्व सहन करण्यापलीकडे गेलं होतं. रात्रभर खेळून त्यांनी आता उत्तर रात्री बहुतेक त्यांचा सावज टिपायचा बेत केला होता. हातात ओंकाराचं लॉकेट धरून तो श्री गणेशाचा धावा करू लागला. मागे सरकता सरकता पाठीला खिडकीचे गज लागले. तो मागे फिरला. गज हातात धरून हलवू लागला, पण मजबूत असलेले ते गज जणू त्याच्या हिमतीची परीक्षा पाहत होते. रात्री घरात येण्यासाठी कासावी झालेला तो आता घराबाहेर पडण्यासाठी धडपडत होता. आणि क्षणाक्षणाने ती अभद्र ध्याने त्याच्याकडे सरकत होती. तो असहाय्यपणे खिडकीतून बाहेर पाहत होता. बाहेर पाहता पाहता दूर त्याला एक ज्योत दिसली. ते एक मंदिर होतं. पहाटे पहाटे तेथील पुजाऱ्याने मंदिरात दिवा लावला होता. बहुतेक तो आरतीच्या तबकातला असावा. ती ज्योत विनायकला ऊर्जा देऊन गेली. आपलं नाव विनायक म्हणजे श्री गणेशच. आपल्या गळ्यात ओंकाराचं लॉकेट हेच आपल्याला वाचवेल. आपण कोणाचं काय वाईट केलं आहे? तसं असतं तर हृदय बंद पडून रात्रीचा आपला जीव गेला असता. तो विचार करू लागला. ती ध्याने त्याच्याकडे सरकत होती. तिकडे दूरवर मंदिरात काकड आरतीची तयारी सुरू झाली होती. बघता बघता ज्योत प्रज्वलित केलेलं आरतीचं ताट वर्तुळाकार फिरू लागलं आणि एक आवाज उमटू लागला. सुखकर्ता. एका आवाजात अनेक आवाज आता मिसळू लागले. त्यात विनायकचाही एक आवाज होता. ते शब्द त्या पिशाच्यांच्या कानावर पडले तशी त्यांची पावलं अडखळली. आता दूरवर मंदिरात वर्तुळाकार फिरणाऱ्या त्या ज्योतीचं एक वर्तुळ त्या अभद्र घराकडे झेपावू लागलं. विनायकचा आवाज आता टिपेला पोहोचला होता. ते वर्तुळ मोठं मोठं होत खिडकीतून घरात आलं. विनायकच्या दिशेने आलेली ती पिशाच्च आता विचित्र आवाज करू लागली. हिंसक झालेली त्यांची रूपं आता अधिकच भयंकर दिसू लागली होती. अग्नीचं ते तेजोवलय आता हॉलमध्ये येऊन वेगाने फिरू लागलं. बघता बघता त्या एका अग्निवर्तुळाची 3 वर्तुळं झाली. त्यांनी एका एका पिशाच्याला जकडले. त्या पिशाच्यांची हालचाल मंदावली. मंदिरातल्या आरतीला आता वेग आला होता. विनायकचा आवाज आता संपूर्ण हॉलमध्ये घुमू लागला. तशी ती वर्तुळे अधिकच वेगाने त्या पिशाच्या भोवती फिरू लागली. हळूहळू त्या अग्निवर्तुळांनी एखाद्या सोंडेसारखा आकार धारण केला आणि त्या सोंडेने ती पिशाचे जखडली. विनायकच्या नजरेसमोर त्या पिशाच्यांच्या शरीरात बदल घडत गेला. त्यांच्या चेहऱ्यावरचे हिडीस अभद्र भाव जाऊन हळूहळू ती शरीरे सामान्य माणसासारखी दिसायला लागून खाली कोसळली. काही क्षणातच त्यांची शरीरे धुरासारखी हवेत विरून गेली. काही क्षणासाठी हॉलमध्ये अग्नीचा लखलखाट झाला.
लाखो ठिणग्या हॉलमध्ये उधळल्या गेल्या. विनायकचे डोळे टिपले. त्याने ते घट्ट मिटले. अति मानसिक ताणाने त्याने अंग शिथिल केले आणि हळूहळू तो खाली सरकला. काही क्षण जाऊ दिले. त्याने डोळे किलकिले केले. हॉलमध्ये दिवा नव्हता, पण क्षितिजावर तांबडं फुटायला लागलं होतं. त्याचा धुसर प्रकाश आता हॉलमध्ये पसरला होता. तो उभा राहिला. गळ्यातलं लॉकेट अजूनही त्याच्या हातात होतं. त्याने मनोमन गणरायाचे आभार मानले आणि तो दरवाजाच्या दिशेने गेला. दार उघडून बाहेर आला तेव्हा चांगलं फटफटायला लागलं होतं. त्याने दाराला कडी घातली आणि तो समोरच्या रस्त्यावरून चालू लागला. आज गणरायाने त्याचा स्वतःचा जीव तर वाचवला होताच, परंतु त्या पिशाच्या योनीत भटकणाऱ्या 3 अभागी जीवांनाही मोक्ष मिळवून दिला होता. त्याने पुन्हा एकदा गणरायाचे आभार मानले. काही वेळ चालल्यावर त्याला दिवे दिसू लागले. तसेच घराघरातून निघणारा धूर दिसू लागला. गाव जागे झाले होते. आता त्या घराबद्दल काय रहस्य आहे ते त्याला एखाद्या जाणकारांकडून जाणून घ्यायचे होते. गावात पोचताच त्याने पहिल्याच घरी आपण आता येथील शाळेत शिक्षक म्हणून रुजू होणार असल्याचे सांगताच एका लहान मुलाबरोबर त्याला त्याचे सहशिक्षक धनावडे यांच्या घरी पाठवण्यात आले. प्रथम त्याला पाहताच 50कडे झुकलेले धनावडे गुरुजी दचकले. मग स्वतःला सावरून त्याच्या चहापाण्याची सोय केली. चहापाणी झाल्यावर विनायकने धनावडेंना त्याला आलेले रात्रीचे अनुभव सांगितले. खरं सांगू धनावडे गुरुजी, रस्त्यावर मागे लागलेली ती आकृती आणि त्या घरातला तो विलक्षण प्रकार हे सर्व मी प्रथमच अनुभवले. बोलतानाही त्याच्या अंगावर शहारे येत होते. त्या घरात नेमकं काय घडलेलं गावालाही माहीत होतं का की त्या घरात पिशाचे आहेत? धनावडे काही क्षण त्याच्याकडे बघत राहिले. नंतर बोलू लागले. विनायकराव, फक्त तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही त्या घरातून सही सलामत बाहेर पडलात. खरं तर त्या घराची ती एक शोकांतिकाच होती. म्हणजे घडलं असं होतं की तालुक्याला पोस्टमास्टर असलेले ते गृहस्थ, त्यांना एक मुलगी होती. त्यांची पत्नी मुलगी लहान असतानाच एका आजाराने गेली होती. दुसरं लग्न न करता मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी जपलं होतं. मुलगी वयात आली. शिक्षणासाठी तालुक्याला जाऊ लागली. तिकडे कुणासोबत तिचं सूत जुळलं. वडिलांची ती लाडकी होती. तिची कोणतीच मागणी त्यांनी नाकारली नसती, पण ती नाही सांगू शकली. आणि मग एका अनाहूत क्षणी ती आणि तिचा प्रेमी यांच्या संबंध घडून आले. नको ते घडलं होतं. ती शर्मेने लाल झाली होती. पुन्हा नाही असं पण करून ती घरी आली. पण निसर्गाने आपलं काम चोख बजावलं होतं. कारण नंतर ते 5 दिवस तिच्या वाटेला कधी आलेच नाहीत. तिने लपवण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. तिच्या प्रियकराने नाकारलं. वडिलांना चाहूल लागली. गर्भ पाडण्यासाठी प्रयत्न झाले, पण तेही अपुरे ठरले. उघड दवाखान्यातही जाता येत नव्हते. शिक्षण बंद झाले. घराबाहेर पडणे बंद झाले. वडिलांचा जीव कासावीस होत होता. वडिलांना अशा परिस्थितीत आणून सोडल्याने तिचा जीव तिळतिळ तुटत होता. दिवस सरत चालले होते. महिने भरत आले होते. वडील वरच्यावर सुट्टी घेऊ लागले. घर बंद राहू लागलं. घरात काय चाललंय बाहेरच्या कुणाला कळत नव्हतं. तसंही ते घर एकाकी होतं. शेवटी घडायचं ते घडलं होतं. तिने बाळाला जन्म दिला होता. इतर वेळेस ते बाळ जन्माला आलं असतं तर त्याचं किती कौड कौतुक झालं असतं, पण त्याची जन्माची वेळ चुकली होती. त्या बाळाचं रडणं त्याच्या कानात गरम शिशे ओतल्याचा अनुभव देऊ लागलं. सगळं लपवता आलं असतं, पण बाळाचं रडणं कसं लपवणार? 3 महिने कसे तरी गेले. एक दिवशी घर खूप शांत वाटल्यामुळे ते वरच्या मजल्यावर गेले. मुलीच्या खोलीत डोकावले. मुलगी पलंगावर अस्ताव्यस्त पडली होती. ओठ निळे पडले होते. तोंडाला फेस आला होता. विषाची बाटली फरशीवर पडली होती आणि तिचं बाळ तिच्या स्तनाचे आग्र लुचत होतं. ते खाली आले आणि हॉलमधल्या तुळईला दोर अडकवून फाशी घेतली. पुढे ते बाळ दूध न आल्याने भुकेने गतप्राण झाले असावे. 3 अभागी जीवांचा असा मृत्यू मनाला चटका लावून गेला. एकाकी असलेलं ते घर कायम एकाकीच राहिलं. काही ना काही अनुभव आले आणि ते कर्णोपकर्णी पंचक्रोशीत पसरले. त्यामुळे चोरही त्या घराकडे वाकड्या नजरेने बघत नव्हते. अशा ठिकाणी अजाणतेपणी तुम्ही गेलात विनायकराव. कदाचित तेच त्यांचं प्राक्तन असावं. तुमच्या हातून त्यांना मोक्ष मिळणार असावा. धनावडे बोलायचे थांबले. ती विलक्षण हकीकत ऐकून विनायकला खूप वाईट वाटले. त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती, पण एक प्रश्न अनुत्तरित होता. शेवटी तोही त्याने धनावडेंना विचारला. धनावडे गुरुजी, ते तिघे कोण होते ते कळले,
पण रस्त्याने माझ्या मागावर असलेले ते काय होते जे माझ्या नावाने मला हाक मारत होते? कारण ते नसते तर मी त्या घरात पोचलोच नसतो. तो मी होतो, धनावडे शांतपणे म्हणाले. विनायक त्यांच्या उत्तराने दचकून त्यांच्याकडे पाहू लागला. घाबरायचं कारण नाही विनायकराव, मी काही भूत किंवा पिशाचे वगैरे नाही. त्याचं झालं काय की तुम्ही येणार हे मला शिक्षण विभागाकडून कळलं होतं. तुमचा मोबाईल नंबरही मी माझ्याकडे घेतला होता. काल तालुक्यावरून येऊन आपल्या बस थांब्यापासून काही अंतरावर असलेल्या स्नेहांकडे थांबलो होतो. या मार्गावरून धावणाऱ्या मोजक्याच बसच्या फेऱ्या आहेत हे मला माहीत होतं. घाटात बस बिघडली हे मला समजलं होतं. तुम्ही संध्याकाळी येणार आहेत हे मला माहीत होतं. आणि बस शेवटची होती. तुम्ही या सर्वांपासून अनभिज्ञ होतात, पण मी मात्र तुमची माहिती घेतली होती. तुमच्याकडे असलेल्या मोबाईलला नेटवर्क नसावं कारण तुमचा मोबाईल लागत नव्हता. शेवटी मी बस येईपर्यंत वाट बघायचे ठरवले. रात्री अपरात्री तुमचे हाल होऊ नयेत हा एक हेतू, आणि दुसरा तुम्ही अजाणतेपणे त्या बंद घराकडे फिरकू नयेत हा दुसरा हेतू. आता माझे हे दोन्ही हेतू निष्फळ झाले होते हा भाग दुसरा. तर अंदाजे वेळ होईपर्यंत मी माझ्या स्नेहांकडे थांबलो, पण माझा अंदाज चुकला होता. स्नेहांच्या घराजवळून बस खडखडाट करत निघून गेली. तेव्हा मी घाईघाईत उठून बस थांब्यावर आलो, पण तोपर्यंत तुम्ही गावचा रस्ता धरला होता. जमेल तेवढ्या जलद गतीने पावलं उचलत मी तुमच्या मागे आलो आणि नजरेच्या टप्प्यात येताच तुम्हाला तुमच्या नावाने हाक दिली. पण येथेच माझी मोठी चूक झाली होती, कारण तुमचं नाव मी जाणतो हे मला माहीत होते पण तुम्हाला नव्हे, आणि त्यामुळे घाबरून तुम्ही धावत सुटला. शेवटी जे घडू नये ते घडलं होतं आणि तुम्ही त्या बंद घरात अडकलात. मी सुरक्षित अंतरावर राहून तुम्हाला त्या घराजवळून हाका दिल्या, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. शेवटी निराशेनेच मी घरचा रस्ता धरला. आता ही दुसरी विलक्षण हकीकत ऐकून विनायकला थोडं हसू आलं आणि स्वतःच्या घाबरटपणावर रागही आला. धनावडेही गालातल्या गालात हसू लागले. बरं, तुमचं पूर्ण नाव काय? विनायकने धनावडेंना विचारले. गजानन धनावडे. विनायकने त्यांना हात जोडून नमस्कार केला. आता ही दुसरी विलक्षण हकीकत ऐकून विनायकला थोडं हसू आलं आणि स्वतःच्या घाबरटपणावर रागही आला. धनावडेही गालातल्या गालात हसू लागले. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.